शिरडी श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट द्वारा क्रिसमस अवकाश, वर्ष विदाई और नववर्ष स्वागत के अवसर पर आयोजित शिरडी महोत्सव के दौरान साई भक्तों की भारी भीड़ उमड़ी। 25 दिसंबर 2025 से 2 जनवरी 2026 तक 8 लाख से अधिक श्रद्धालुओं ने साई समाधि के दर्शन किए। इस दौरान संस्था को कुल 23 करोड़ 29 लाख रुपए से अधिक का दान प्राप्त हुआ है। नववर्ष के पहले दिन साई बाबा को 80 लाख रुपए मूल्य का स्वर्ण हीरा जड़ित मुकुट भी अर्पित किया गया। ये जानकारी संस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी गौराक्ष गाडेलकर ने दी है। ओम साईराम। नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी, त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या, या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास 8 लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे। आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास 23 कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ते भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 10 कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे। 6 कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत। 2 कोटी 42 लाख जे आहे ते पेड पास दर्शन, नंतर देणगी काउंटरवर जे आहे ते 3 कोटी 22 लाख रुपये प्राप्त झालेले आहेत। 80 लाखाचा सुवर्ण मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे। असे जवळपास 23 कोटी 29 लाख रुपये जे आहेत ते 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत। देणगी दिलेल्या सर्व साई भक्तांचं मी साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थानचं 550 बेडचं 2 हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, ऑर्थो, जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जी आहे ते भक्तांना। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, शिर्डी।